महाराष्ट्राचे भावी पोलीस मित्रांनो, आपणा सर्वांना जाधव सरांचा नमस्कार. आज आपण 136 नंबरचा व्हिडिओ पाहणार आहोत. 136 या नंबरचा व्हिडिओ पाहणार आहोत. या व्हिडिओमध्ये परत 50 प्रश्न आहेत. 135 नंबरच्या व्हिडिओमध्ये 150 प्रश्न आहेत आणि अशा या 100 प्रश्नावर आपली प्रश्नपत्रिका आधारित आहे. त्यामुळे या दोन्ही व्हिडिओमधले प्रश्न लक्षात घेणं गरजेचं आहे. आज आपण पुढचे 50 प्रश्न पाहणार आहोत. पाठीमागच्या वेळेला आपण पाहिला 50वा प्रश्न, लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर करण्यात आलेली होती? लॉर्ड कर्झनची तुलना कोणत्या मुघल सम्राटाबरोबर करण्यात आलेली होती? कारण 1905 मध्ये लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली. बंगालच्या फाळणीची आवश्यकता नव्हती. हिंदू मुसलमान यांच्यामध्ये संघर्ष निर्माण व्हावा आणि बिहार ओडिसा हे प्रांत वेगळे करण्यात यावे म्हणून इंग्रजांनी बंगालची फाळणी करण्याचा निर्णय घेतला आणि त्यामुळे लॉर्ड कर्झनची तुलना मुघल सम्राट औरंगजेब याच्याबरोबर केली जाते. मुघल सम्राट औरंगजेब याच्याबरोबर लॉर्ड कर्झनची तुलना करण्यात येते. खालीलपैकी कोणती घोषणा 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच देण्यात आली? 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच कोणती घोषणा देण्यात आली? ती घोषणा आहे चलो दिल्ली. चलो दिल्ली ही घोषणा 1857च्या उठावामध्ये पहिल्यांदाच देण्यात आलेली आहे. हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन, हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या सेना विभागाचे प्रमुख कोण होते? हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन या संघटनेच्या सेना विभागाचे प्रमुख कोण होते? ते होते चंद्रशेखर आझाद. चंद्रशेखर आझाद. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात दीर्घकाळ कोण लढले? पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धामध्ये दीर्घकाळ लढलेले आहे तात्या टोपे. पहिलं स्वातंत्र्य युद्ध म्हणजे 1857चा उठाव आणि या 1857च्या उठावामध्ये दीर्घकाळ लढलेले आहेत तात्या टोपे. लक्षात ठेवा. गदर संघटनेचे मुखपत्र गदर अमेरिकेत कोण चालवत असत? गदर संघटनेचे मुखपत्र गदर अमेरिकेत कोण चालवत असत? अमेरिकेमध्ये गदर पार्टीचं काम लाला हरदयाळ हे पाहत होते. लाला हरदयाळ. गांधी आयर्विन करार केव्हा झाला? गांधी आयर्विन करार केव्हा झाला? गांधी आयर्विन करार 1931 साली झालेला आहे. सविनय कायदेभंग चळवळ पटकन बंद करण्यात यावी. कारण सविनय कायदेभंग चळवळ म्हणजे नम्रतेने ब्रिटिशांचा कायदा तोडणे आणि त्यामुळे ब्रिटिशांची फार मोठी अडचण होती. मुख्य कारण होतं गांधी आयर्विन करार झाला. याच्यामध्ये महात्मा गांधींनी सुरू केलेली 1930 मधील सविनय कायदेभंग चळवळ त्वरित बंद करावी म्हणून गांधी आयर्विन करार झालेला आहे आणि त्यामध्ये महात्मा गांधींना सूचित करण्यात आलेलं आहे की लंडनमध्ये भरलेल्या दुसऱ्या गोलमेज परिषदेला तुम्ही हजर राहावे. त्यामुळे गांधी आयर्विन करार 1931 साली झालेला आहे. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? 1857चा उठाव, क्रांती युद्ध ही जोडी अचूक आहे. चौरी चौरा या ठिकाणी कोणती घटना घडली? चौरी चौरा उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा हे ठिकाण आहे. 1920 मध्ये महात्मा गांधींनी असहकार चळवळ सुरू केलेली होती. ब्रिटिशांना झेरीस आणण्याचं काम गांधीजींनी असहकार चळवळीच्या माध्यमातून सुरू केलेलं होतं. भारतीय जनतेनं गांधीजींच्या असहकार चळवळीला पाठिंबा दिला होता. असहकार चळवळीचं नेतृत्व महात्मा गांधी करत होते. अशाच परिस्थितीमध्ये अहिंसेच्या मार्गाने ही चळवळ चालू होती. पण उत्तर प्रदेशामध्ये गोरखपूर जिल्ह्यामध्ये चौरी चौरा या ठिकाणी आपल्या सत्याग्रहीवर ब्रिटिशांनी लाठी हल्ला केला, गोळीबार केला.
शेवटी सत्याग्रही चिडले आणि त्यांनी जवळ असलेल्या पोलीस चौकीला आग लावली. त्या पोलीस चौकीमध्ये 22 पोलीस आणि एक पोलीस अधिकारी ठार झाला आणि महात्मा गांधींना ही बातमी समजली. महात्मा गांधींना ओळखलं की आपली चळवळ अहिंसेच्या मार्गाने जाण्याऐवजी हिंसेच्या मार्गाने चाललेली आहे. म्हणून असहकार चळवळीच्या वेळी असंतोष निर्माण झाला चौरी चौरा या ठिकाणी. सायमन कमिशनवर एकही पैसा खर्च करू नये हा ठराव कोणी मांडला? सायमन कमिशन 1927ला तयार झालं आणि 1928ला सायमन कमिशन भारतामध्ये आलं. या सायमन कमिशनमध्ये 7 प्रतिनिधी होते आणि 7च्या 7 इंग्रज होते. मला सांगा, भारताचं भवितव्य ठरवायला येणाऱ्या कमिशनमध्ये 7च्या 7 इंग्रज होते. त्यामध्ये एकही भारतीय नव्हता. राष्ट्रीय सभेचे नेते आणि महात्मा गांधी म्हणाले की ज्या कमिशनमध्ये एकही हिंदी प्रतिनिधी नाही त्या कमिशनला भारताविषयी भवितव्य ठरवण्याचा कवडीचा अधिकार आहे. त्यामुळे हे सायमन कमिशन आपल्या कामाचं नाही. या भारतामध्ये काय काय अडचणी आहेत त्यांना काय माहिती असणार आहे. त्यासाठी सायमन कमिशनमध्ये कमीत कमी भारतामधला एखादा तरी प्रतिनिधी असणं आवश्यक होतं. आणि त्यामुळे राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी महात्मा गांधींनी सांगितलं की सायमन कमिशनला कोणीही पाठिंबा द्यायचा नाही. आणि त्याच वेळेला आपले लाला लजपत राय म्हणाले की सायमन कमिशनवर एक पैसाही खर्च करू नये. सायमन कमिशन भारतामध्ये येणार आहे आणि त्याच्यासाठी लागणारा खर्च एक पैसाही करू नये असं कोण म्हणालं? लाला लजपत राय म्हणाले. लोकमान्य टिळकांना मंडालीच्या तुरुंगात नेण्यापूर्वी कोणत्या तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं? लोकमान्य टिळकांना असंतोषाचे जनक म्हणत होते. लोकमान्य टिळकांना 6 वर्षाची शिक्षा झाली. सुरुवातीला त्यांना येरवडा तुरुंगामध्ये ठेवण्यात आलेलं होतं. नंतर येरवडा तुरुंगामधून ब्रह्मदेशामध्ये असणाऱ्या मंडालेच्या तुरुंगामध्ये त्यांना पाठवण्यात आलं आणि मंडालेच्या तुरुंगामध्ये असतानाच त्यांनी गीता रहस्य नावाचा ग्रंथ लिहिलेला आहे. म्हणून मंडालेच्या तुरुंगात पाठवण्यापूर्वी लोकमान्य टिळक येरवडा जेलमध्ये होते. 1935च्या कायद्यानुसार झालेल्या प्रांतिक निवडणुकात राष्ट्रीय सभेला किती प्रांतामध्ये बहुमत मिळाले? 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे प्रांतिक निवडणुका झाल्या. 1935च्या सुधारणा कायद्याप्रमाणे प्रांतिक निवडणुका झाल्या आणि या निवडणुकीमध्ये राष्ट्रीय सभेला 8 प्रांतामध्ये बहुमत मिळालेलं आहे. 8 प्रांतामध्ये बहुमत मिळालेलं आहे. 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी असे मत खालीलपैकी कोणी मांडले? 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी हे उद्गार कोणाचे आहेत? प्राध्यापक न र पाठक यांनी उद्गार काढलेले आहेत की 1857चा उठाव म्हणजे शिपायांची भाऊगर्दी आहे. अशा पद्धतीनं त्यांनी उल्लेख केलेला आहे. भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते? ब्रिटनचे पंतप्रधान कोण होते? त्यामध्ये पंतप्रधान होते ॲटली. त्यावेळेला इंग्लंडचे पंतप्रधान होते ॲटली. लक्षात ठेवा. रौलेट ॲक्ट केव्हा पास झाला? रौलेट ॲक्ट 1919मध्ये पास झाला. 1919ला रौलेट समितीच्या अहवालानुसार ब्रिटिशांनी भारतामध्ये 1919ला रौलेट ॲक्ट लागू केला. विना चौकशी तुरुंगात टाकणे, त्यांच्यावर वेगवेगळी कलमं लावणे आणि त्या व्यक्तीला शेवटी फाशी देणं, अशा प्रकारे जनतेचा कर्दनकाळ असलेला हा कायदा, या कायद्याला भारतीयांनी काळा कायदा असा म्हटलेला आहे. आणि हा काळा कायदा 1919मध्ये त्यांनी मंजूर केलेला होता. 1929मधील काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात प्रथमच संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी करून कोणता दिवस स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले? कोणता दिवस स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे ठरवण्यात आले? आणि तो पहिला स्वातंत्र्य दिन आहे 26 जानेवारी 1930. 26 जानेवारी 1930 हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन आहे. हे जरा लक्षात असू द्या. ट्रान्सफर ऑफ पॉवर कायदा केव्हा पास करण्यात आला? ट्रान्सफर ऑफ पॉवर हा कायदा केव्हा पास करण्यात आला? हा कायदा 1858 मध्ये पास करण्यात आलेला आहे. ट्रान्सफर ऑफ पॉवर 1858. बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता? बंगालचा गव्हर्नर जनरल
पहिला बंगालचा गव्हर्नर जनरल होता वॉरन हेस्टिंग. बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल वॉरन हेस्टिंग. पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? पाळेकरांचा उठाव आंध्र प्रदेशामध्ये झाला. मित्रांनो, 1857च्या उठावामध्ये इंग्रजांना विरोध करण्यासाठी आपल्या भारतीय लोकांनी अनेक लोकांनी उठाव केला. संताळाचा उठाव झाला, पाळेकरांचा उठाव झाला, उमाजी नायकाचं बंड झालं, गायकवाडांचा उठाव झाला, भिल्लांचा उठाव झाला. हे सगळे उठाव झाले पण इंग्रजांनी दडपले. प्रश्न विचारलेला आहे की पाळेकरांचा उठाव कोणत्या भागात झाला? पाळेकरांचा उठाव आंध्र प्रदेशामध्ये झालेला आहे. बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना कोठे केली? इंडिया हाऊसची स्थापना लंडनमध्ये करण्यात आलेली आहे. मित्रांनो, श्यामजी कृष्ण वर्माने लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना केली. यामध्ये विदा सावरकर, मदनलाल धिंगरा, सरदार सिंग राणा हे आपले क्रांतिकारक वास्तव्याला असायचे. भारतीय क्रांतिकारकाला कुठेतरी थोडीशी जागा असावी आणि म्हणून श्यामजी कृष्ण वर्मा यांनी लंडन या ठिकाणी इंडिया हाऊसची स्थापना करण्यात आलेली आहे. जालियनवाला बाग हत्याकांड झाले. कोणत्या कायद्यामुळे जालियनवाला बाग हत्याकांड घडून आलं? कोणत्याही गोष्टीला रिझन असतं, कारण असतं. 1919 मध्ये ब्रिटिशांनी रौलेट ऍक्ट लागू केला. विना चौकशी तुरुंगामध्ये टाकल्यानंतर त्याच्यावर वेगवेगळी कर्म लावणं आणि त्याला फासापर्यंत लटकवणं, हा कुठं कायदा आहे? या कायद्याला विरोध करण्यासाठी भारतामध्ये ठिकठिकाणी निषेध करण्यात आले. भारतीयांनी याला काळा कायदा म्हटलेला आहे. आणि हाच निषेध करण्यासाठी पंजाबमधील लोकांनी अमृतसर या ठिकाणी जालियनवाला बाग आहे, त्या जालियनवाला बागेमध्ये निषेध सभा भरवलेली होती. आणि या निषेध सभेवर 13 एप्रिल 1919 रोजी जालियनवाला बागेमध्ये जमलेल्या लोकांच्या जमावावर लष्कर प्रमुख जनरल डायर याने गोळीबार केला आणि त्या ठिकाणी लोकांची कत्तल करण्यात आली. मित्रांनो, या जालियनवाला बागेमध्ये लहान मुलं, म्हातारी कोतारी, महिला, पुरुष अनेक लोक होते. आणि या गोळीबारामुळे काही लोक चेंगरून मेले, काही गोळीबारात मेले, काही त्या ठिकाणी विहिरीत पडून मेले. अशा प्रकारे अमानुष गोळीबार करणारा जनरल डायर याने हे जे बंगालमध्ये ह्या रौलेट कायद्यामुळे जी घटना घडली ती अतिशय वाईट आहे. या रौलेट कायद्याचा निषेध करण्यासाठी जालियनवाला बाग हत्याकांड घडलं, हे लक्षात ठेवा. भारतात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापनेची शिफारस कोणी केली? भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापनेची शिफारस केलेली आहे लॉर्ड डलहौसी. भारतामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या स्थापनेची शिफारस करणारे लॉर्ड डलहौसीने शिफारस केलेली आहे. मुंबई इलाक्यात बालविवाह विरोधी चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? बालविवाह विरोधी चळवळीचं नेतृत्व बेहरामजी मलबारी यांनी केलेलं आहे. बेहरामजी मलबारी यांनी बालविवाह विरोधी चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये लहानपणी लग्न केली जात होती आणि ह्या बालपणी जे लग्न केली जात होती त्याला विरोध करणाऱ्या चळवळीचं नेतृत्व केलं बेहरामजी मलबारी यांनी. ब्रिटिशांनी भारतात वाहतूक व दळणवळण व्यवस्थेत सुधारणा केली. ब्रिटिशांनी भारतामध्ये वाहतूक, दळणवळण यामध्ये सुधारणा केल्या. कशासाठी केल्या? काय रिझन आहे त्याच्यासाठी? मित्रांनो, या इंग्रजांनी भारतीयांसाठी काही केलेलं नाही. केलं ते स्वतःसाठी केलं. लॉर्ड डलहौसीच्या काळामध्ये पोस्ट आलं, तारायंत्र आली, रेल्वे आली. ती आपल्याला बसण्यासाठी नाही आली, त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी आणलेली आहे. 17व्या शतकाच्या उत्तरार्धात आणि 18व्या शतकाच्या सुरुवातीला इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली. इंग्लंडमध्ये यंत्रावर तयार होणारा माल भारताच्या बाजारपेठेत येऊ लागला आणि त्यामुळे भारतामध्ये इंग्रजांचा व्यापार वाढला.
मुंबईला आलेला माल ताबडतोब दिल्लीला गेला पाहिजे, कानपूरला गेला पाहिजे, कलकत्त्याला गेला पाहिजे. यासाठी दळणवळणाची साधनं त्यांनी स्वतःसाठी केलेली होती, भारतीयांसाठी नाही. आणि म्हणून भारतात व्यापार करणे हे लष्कराच्या हालचालीचे सुलभ कारण होते. लष्करांची हालचाल करता येत होती, व्यापार करता येत होता. लष्करांना ताबडतोब दिल्लीवरून कलकत्त्याला नेता येत होतं. आणि लष्कराची हालचाल करणं आणि भारतामध्ये व्यापार सुरळीत करणं यासाठी दळणवळणाची सुविधा या ब्रिटिशांनी भारतामध्ये केलेली होती. 1935च्या कायद्याने कशाची प्राप्ती झाली? 1935च्या सुधारणा कायद्यामुळे प्रांतिक स्वायत्ततेची निर्मिती झाली. प्रांतिक स्वायत्तता यांची प्राप्ती झालेली आहे 1935च्या सुधारणा कायद्यामुळे. जून 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयासमोर कोणती योजना मांडली? 1945 मध्ये ब्रिटिश शासनाने भारतीयासमोर फेवेल योजना पाठवलेली आहे. 1945 फेवेल योजना लक्षात ठेवा. भारतामध्ये अनेक योजना आल्या. 1942 ते 1946 भारतामधील इंग्रजांची पकड हलकी झालेली होती, कमी झालेली होती. ब्रिटिशांनी आता ओळखलेलं होतं की भारतामध्ये इंग्रजांचं राज्य जास्त काळ टिकणार नाही. आणि म्हणून त्यांनी भारतामध्ये वेगवेगळ्या योजना पाठवण्यात आल्या. आणि त्यामध्ये 1945ला ही योजना फेवेल योजना भारतामध्ये पाठवलेली आहे. खालीलपैकी कोणती जोडी अचूक आहे? मित्रांनो, परीक्षेमध्ये अशा जोड्या दिल्या जातात आणि त्यामध्ये सत्य जोडी, असत्य जोडी, बरोबर जोडी, अचूक जोडी ही विचारलं जातं. त्यामुळे प्रश्नाचा अर्थ बरोबर समजून घेऊन जोडी तुम्हाला लिहायची आहे. लॉर्ड रिपनची जोडी आहे स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक. लॉर्ड रिपनला स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक म्हणतात. लॉर्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्थांचे जनक कोणाला म्हणतात? लॉर्ड रिपन ही जोडी बरोबर आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये ॲटली याच्या नेतृत्वाखाली कोणता पक्ष सत्तेवर आला? दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये ॲटलीच्या नेतृत्वाखाली मजूर पक्षाचं सरकार आलेलं आहे. ॲटलीच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये मजूर पक्षाचं सरकार स्थापन झालेलं आहे. मजूर पक्ष. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, देशी संस्थानांच्या विलिनीकरणाचे शिल्पकार असा गौरवपूर्ण उल्लेख कोणाचा केला जातो? भारताला स्वातंत्र्य मिळालं 15 ऑगस्ट 1947ला. त्यावेळी भारतापुढे फार मोठे प्रश्न होते. सर्वात महत्त्वाचा प्रश्न होता की त्यावेळी भारतामध्ये 600च्या वर संस्थानं होती आणि ही संस्थानं भारतामध्ये विलीन झाल्याशिवाय भारताचा विकास होणार नाही. हे सगळं माहीत असल्यामुळे पहिला प्रश्न आहे संस्थानांच्या विलिनीकरणाचा. आणि दुसरा प्रश्न होता की भाषावार प्रांत रचना करणं. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात आणि अशा प्रकारे भाषावार प्रांत रचना करणं आणि संस्थानांचं विलिनीकरण करणं हे महत्त्वाचं काम होतं. आणि हे देशी संस्थानाच्या विलिनीकरणाचे शिल्पकार म्हटलं जातं सरदार वल्लभभाई पटेल. संस्थानाचं खऱ्या प्रकारे विलिनीकरण करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं. भारतामध्ये गोवा असू द्या, काश्मीर असू द्या, जुनागड असू द्या, हैदराबाद असू द्या, बाकीची किरकोळ संस्थानं असू द्या, ही सगळी संस्थानं विलीन करण्याचं काम सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्वाखाली झालेलं आहे. हे विसरून चालणार नाही. म्हणून त्यांना संस्थानाच्या विलिनीकरणामध्ये त्यांना शिल्पकार म्हटलेलं आहे. ही गोष्ट अगदी योग्य आहे. भारत सरकारचे पहिले शिक्षण मंत्री कोण होते? भारत सरकारचे पहिले शिक्षण मंत्री होते मौलाना अब्दुल कलाम आझाद. भारत सरकारचे पहिले शिक्षण मंत्री मौलाना अब्दुल कलाम आझाद हे होते. वंदे मातरम या वर्तमानपत्रातून तरुणांची मने क्रांतिकार्याकडे कोणी ओढवले? वंदे मातरम या वर्तमानपत्रामधून तरुणांची मन क्रांतिकार्याकडे कोणी ओढवली? मित्रांनो, वंदे मातरम हे वर्तमानपत्र आहे अरविंद घोष यांचे. अरविंद घोष हे झालमतवादी नेता आहे आणि त्यामुळे त्यांनी या वंदे मातरम वर्तमानपत्रामधून तरुणांची मन क्रांतिकार्याकडे वळवण्याचं काम अरविंद घोष यांनी केलेलं आहे. हे लक्षात ठेवा, अरविंद घोष. इंग्लंडचे पंतप्रधान यांनी 1932 मध्ये जातीय निवाडा प्रसिद्ध केला. 1932 मध्ये लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद भरलेली होती. लंडनमध्ये तिसरी गोलमेज परिषद. पहिली गोलमेज परिषद 1930, दुसरी गोलमेज परिषद 1931 आणि तिसरी गोलमेज परिषद 1932.
या तिसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये इंग्लंडचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड याने जातीय निवाडा केला. आणि मित्रांनो, हा जातीय निवाडा केल्यामुळेच पुणे करार झाला. त्यावेळेला महात्मा गांधी येरवड्याच्या तुरुंगामध्ये होते. महात्मा गांधींना जातीय निवाडा आवडलेला नाही. रॅमसे मॅकडोनाल्डनं जातीय निवाडा काढला. प्रत्येक जाती जमातीला वेगळे वेगळे मतदारसंघ दिले. त्यामुळे अखंड हिंदुस्थान राहणार नाही. आणि त्यामुळे महात्मा गांधीने येरवड्याच्या तुरुंगामध्ये आमरण उपोषणाला सुरुवात केली. आणि त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्यामध्ये करार झाला, पुणे करार झाला. आणि त्या पुणे करारानुसार भारतामध्ये मागासवर्गीय लोकांच्यासाठी 148 जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. क्रिप्स योजनेचे वर्णन बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश असे कोणी केले? क्रिप्स योजना भारतामध्ये आली आणि क्रिप्स योजनेने आपल्याला दिलं. सध्या इंग्रज आणि भारतीयांनी ब्रिटिशांना मदत करावी. दुसरं महायुद्ध चालू होतं आणि या दुसऱ्या महायुद्धाला भारतीय जनतेनं पाठिंबा द्यावा. युद्धाच्या काळामध्ये महत्वाची खाती ब्रिटिशांच्याकडे राहतील, बाकीची सटरफटर खाती भारतीयांना देण्यात येतील. घटना समितीचं काम युद्धानंतर आपण बघू. मित्रांनो, युद्ध चालू असताना तुम्ही आम्हाला काहीच देत नाही, आमच्याकडून मात्र अपेक्षा करता. आणि युद्ध संपल्यानंतर तुम्ही आम्हाला देतो म्हणताय, कशावरून देणार? आणि त्यामुळे महात्मा गांधी म्हणाले, बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा धनादेश कशासाठी आम्हाला पाहिजे? आज संकटामध्ये तुम्ही आहात. आजच तुम्ही खरं भारताला स्वातंत्र्य देण्याची घोषणा करणं गरजेचं होतं, पण तुम्ही ते करत नाही. तुम्ही घटना समितीची सुद्धा स्थापना युद्ध संपल्यानंतर करू असं म्हणतात. म्हणजेच याचा अर्थ या क्रिप्स योजनेमधून खास मिळण्यासारखं काहीच नव्हतं. म्हणून महात्मा गांधींनी बुडत्या बँकेवरील पुढच्या तारखेचा चेक धनादेश असं म्हटलेला आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यकर्त्याने 1857च्या उठावात भाग घेतलेला नाही? 1857च्या उठावामध्ये अनेक लोकांनी भाग घेतला, परंतु कोणत्या राज्यकर्त्याने भाग घेतलेला नाही? आणि ते राज्यकर्ते आहेत ग्वाल्हेरचे शिंदे. ग्वाल्हेरच्या शिंद्यांनी 1857च्या उठावामध्ये भाग घेतलेला नाही. ग्वाल्हेरचे शिंदे. गदर उठावातील कोणते क्रांतिकारक जपानमध्ये जाण्यात यशस्वी झाले? गदर पार्टीतील कोणते क्रांतिकारक जपानमध्ये जाण्यात यशस्वी झाले? आणि ते आहेत रासबिहारी बोस. रासबिहारी बोस हे जपानला गेलेले होते आणि सुभाषचंद्र बोस हे जर्मनीला गेलेले होते. हे गदर पार्टीचे क्रांतिकारक रासबिहारी बोस जपानला गेले आणि जपानमध्ये राहून त्यांनी भारतासाठी जे करण्याचं आहे ते भरपूर केलेलं आहे. जपानच्या तुरुंगामध्ये भारतीय 20,000 सैन्य होतं, ते जपान सरकारकडून ताब्यात घेतलं आणि आझाद हिंद सेनेची स्थापना केली. मित्रांनो, आझाद हिंद सेनेचे संस्थापक आहेत रासबिहारी बोस आणि सुभाषबाबू आहेत आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी येथे केव्हा पोहोचले? 5 एप्रिल 1930ला पोहोचले. महात्मा गांधी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडीला पोहोचले 5 एप्रिल 1930ला. मित्रांनो, 1930मध्ये सविनय कायदेभंग चळवळ सुरू केली. मिठासारख्या अत्यावश्यक बाबीवर सुद्धा इंग्रजांनी कर लावला आणि म्हणून महात्मा गांधींनी 1930मध्ये सविनय कायदेभंग चळवळीच्या सुरुवातीला त्यांनी मिठाचा सत्याग्रह करण्याचं ठरवलं. मिठाच्या सत्याग्रहासाठी गुजरातमधील दांडी हे ठिकाण निश्चित केलं आणि मग साबरमती आश्रमातून महात्मा गांधी आणि 78 अनुयायी बरोबर घेऊन दांडीकडे रवाना झाले. 24 दिवसाचा प्रवास करून पायी चालत 5 एप्रिल 1930ला महात्मा गांधी आणि सर्व अनुयायी दांडी या ठिकाणी पोहोचले आणि 6 एप्रिल 1930ला हातामध्ये मीठ घेऊन मिठाचा सत्याग्रह केला आणि त्यामुळं संपूर्ण ब्रिटिश सरकार हादरले. आणि त्यावेळेला एक वाक्य लक्षात ठेवा, उचललेस तू मीठ मूठ बरं, उचललेस तू मीठ मूठ बरं, साम्राज्याचा खचला पाया. हे कुणाचा पाया खचला? ब्रिटिश सत्तेचा पाया खचलेला आहे. महात्मा गांधीनं ब्रिटिशांचा कायदा मोडलेला आहे आणि कायदा मोडणे याचा अर्थ ब्रिटिशांची सत्ता न मानणे. इसवी सन 1930 मध्ये पहिल्या गोलमेज परिषदेचे आयोजन कोणी केले होते?
1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद भरलेली होती लंडनमध्ये आणि याचं नियोजन रॅमसे मॅकडोनाल्ड यानेच केलेलं होतं. रॅमसे मॅकडोनाल्ड याने 1930च्या पहिल्या गोलमेज परिषदेचं आयोजन केलेलं होतं. शीतयुद्ध ही संज्ञा सर्वात प्रथम कोणी वापरली? शीतयुद्ध ही संज्ञा प्रथम ऑल्टर लिपमन याने ही शीतयुद्ध संज्ञा वापरलेली आहे. ऑल्टर लिपमन याने ही संज्ञा वापरलेली आहे. खालीलपैकी कोणता नेता झाल गटातील नाही? बघा, प्रश्न असाही विचारला जातो, खालीलपैकी झाल गटातला नेता ओळखा, खालीलपैकी मवाळ गटातला नेता ओळखा, आणि इथं तर सांगितलंय खालीलपैकी कोणता नेता झाल गटामधला नाही. जो नाही तो लिहायचा आहे. उदाहरणार्थ लाला लजपतराय, बिपिन चंद्रपाल, लोकमान्य टिळक आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आता तुम्हाला कल्पना आहे, लाला लजपतराय, लाल बाल पाल, लाल म्हणजे लाला लजपतराय, बाल म्हणजे बाळ गंगाधर टिळक आणि पाल म्हणजे बिपिन चंद्रपाल, हे सगळे झालांचे नेते आहेत. यामध्ये चौघांमध्ये 4 पर्यायामध्ये सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाव आहे आणि हे सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे झाल नेता नाहीत. म्हणून खालीलपैकी कोणता नेता झाल गटातला नाही? सुरेंद्रनाथ बॅनर्जी. चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचं नेतृत्व कोणी केलं? चले जाव चळवळीमध्ये भूमिगत चळवळीचं नेतृत्व करणारे जयप्रकाश नारायण यांनी चले जाव चळवळीतील भूमिगत चळवळीचं नेतृत्व केलेलं आहे, हे लक्षात असू द्या. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापना करण्यामागे कोणता हेतू होता? अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस स्थापण्यामागे कोणता हेतू होता? नंबर 1, भारतामध्ये ब्रिटिशांविषयीचा असंतोष कमी करणे. भारतामध्ये ब्रिटिशांच्या विषयी असंतोष निर्माण झालेला होता, तो कमी करणे आणि ब्रिटिशांसाठी सुरक्षा कवच निर्माण करणे. यामध्ये 1 आणि 2 हे दोन्ही बरोबर आहेत. लक्षात घ्या, अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यामागे कोणता हेतू होता? सुरुवातीचा हेतू. भारतीय आणि इंग्रजी भाषेत प्रकाशित केलेले पहिले वृत्तपत्र कोणते? भारतीयांनी इंग्रजी भाषेमध्ये प्रकाशित केलेले पहिले वृत्तपत्र होते हिंदू पॅट्रियाट. हिंदू पॅट्रियाट हे वर्तमानपत्र होतं, हिंदू पॅट्रियाट. इसवी सन 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी कोणते धोरण अवलंबले? इसवी सन 1919 मध्ये लोकमान्य टिळकांनी प्रतियोगी सहकारिता हे धोरण घोषित केलेलं होतं. प्रतियोगी सहकारिता. राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर ॲलन ह्यूम हे पेशाने कोण होते? राष्ट्रीय सभेचे संस्थापक सर ॲलन ह्यूम होते आणि हे पेशाने होते निवृत्त ICS अधिकारी. सर ॲलन ह्यूम हे निवृत्त ICS अधिकारी होते, हे लक्षात असू द्या. राष्ट्रीय सभेच्या स्थापनेला सर ॲलन ह्यूम यांनी फार मोठं सहकार्य केले आणि त्यांच्याच नेतृत्वाखाली 28 डिसेंबर 1885 राष्ट्रीय सभेची स्थापना झालेली आहे. आंदोलन करा आणि सतत आंदोलन करा हा संदेश भारतीयांना कोणी दिला? आंदोलन करा, एकजुटीने राहा, आंदोलन करा आणि सतत आंदोलन करत राहा हा संदेश भारतीय जनतेला, भारतीय लोकांना देण्यात आलेला आहे. दादाभाई नौरोजी यांनी हा संदेश दिलेला आहे. गांधीजींनी अहमदाबादेत कोणत्या प्रश्नाबाबत सत्याग्रह केला? अहमदाबादमध्ये कापड गिरणी होती आणि कापड गिरणीचा फार मोठा प्रश्न होता. कापड गिरणीमधील कामगारांच्याकडून भरपूर काम करून घेतलं जात होतं आणि त्यांना मोबदला योग्य प्रकारे मिळत नव्हता. त्यामुळे त्या कामगारावर अन्याय होत होता. महात्मा गांधी त्या ठिकाणी अहमदाबाद या ठिकाणी हजर झाले आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांना बोलून त्यांनी तो प्रश्न सोडवलेला आहे. या गिरणी कामगारांचा पगार 35% वाढवून देण्याचं काम महात्मा गांधींनी अहमदाबाद कापड गिरणी सत्याग्रहामध्ये केलेलं आहे. स्वदेशीचा प्रचारासाठी स्वदेशी मालाचे भांडार कोणी काढले? स्वदेशीच्या प्रचारासाठी स्वदेशी मालाचे भांडार कोणी काढले? रवींद्रनाथ टागोर. स्वतंत्र स्वदेशीचा प्रचार. भारतीय लोकांनी स्वदेशीचा वापर केला पाहिजे. भारतामध्ये तयार होणाऱ्या वस्तू वापरल्या पाहिजेत.
परदेशामधील असणाऱ्या वस्तू वापरल्या नाही पाहिजेत म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी स्वदेशीच्या प्रचारासाठी स्वदेशी मालाचे भांडार काढले. हे भांडार जे काढलं होतं त्याच्यामध्ये सगळ्या स्वदेशी वस्तू मिळत होत्या म्हणून रवींद्रनाथ टागोरांनी एक नमुना म्हणून उदाहरण म्हणून त्यांनी ते भांडार काढलेला आहे. त्यामध्ये सर्व वस्तू विक्रीसाठी होत्या त्या स्वदेशी होत्या. 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. कारण काय? बंगालची फाळणी ब्रिटिशांनी हिंदू मुसलमान यांच्यामध्ये फूट पडावी म्हणून बंगालची फाळणी 1905 मध्ये लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये करण्यात आली. लॉर्ड कर्झनच्या काळामध्ये बंगालची फाळणी झाली. केवळ ब्रिटिशांना हिंदू आणि मुसलमान यांच्यामध्ये फूट पाडायची होती म्हणून बंगालची फाळणी करण्याचं नियोजन ब्रिटिशांनी केलेलं होतं. औरंगजेबाने जे मुघल साम्राज्यात केले तसेच लॉर्ड कर्झनने केले असे कोण म्हटलेलं आहे? औरंगजेबाने जे मुघल साम्राज्यामध्ये केलं तेच लॉर्ड कर्झनने भारतामध्ये केलं असं कोण म्हणालं? लोकमान्य टिळक म्हणाले. लोकमान्य टिळक म्हणाले की औरंगजेबाने मुघल साम्राज्यामध्ये जे केलं तेच लॉर्ड कर्झनने भारतामध्ये केलेलं आहे आणि म्हणून हे उद्गार लोकमान्य टिळक म्हणालेले आहे. बंगालची फाळणी रद्द झाल्याची घोषणा 1911 मध्ये कोणी केली? बंगालची फाळणी 12 डिसेंबर 1911 मध्ये करण्यात आली आणि बंगालची फाळणी करण्याची घोषणा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याने केलेली आहे आणि ही घोषणा त्यानं दिल्लीवरून केलेली आहे. प्रश्न मित्रांनो कुठलाही विचारला जातो. पंचम जॉर्ज याने ही घोषणा कुठून केली? दिल्लीवरून केली. 12 डिसेंबर 1911ला बंगालची फाळणी रद्द करण्यात आली. 1905ला झालेली बंगालची फाळणी शेवटी 12 डिसेंबर 1911ला रद्द करण्यात आली आणि तोपर्यंत आपल्या लोकांनी विरोध करण्याचं काम चालू होतं हे लक्षात असू द्या. सायमन कमिशनवर भारतीय जनतेनं बहिष्कार घातला. कारण सायमन कमिशन भारतामध्ये आल्यानंतर त्याच्यावर बहिष्कार घातला. याला कारण एकच आहे की या सायमन कमिशनमध्ये 7 प्रतिनिधी होते ते इंग्रज होते. या 7 प्रतिनिधीमध्ये एक सुद्धा भारतीय प्रतिनिधी नव्हता. त्यामुळं भारतीय राष्ट्रीय सभेच्या नेत्यांनी आणि महात्मा गांधींनी सायमन कमिशनला विरोध केला. कारण ज्या कमिशनमध्ये एकही हिंदी प्रतिनिधी नाही त्या सायमन कमिशनला आम्ही स्वीकारणार नाही अशा पद्धतीनं राष्ट्रीय सभेनं विरोध केलेला आहे आणि सायमन कमिशन परत पाठवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर ॲलन ह्यूम यांनी कोणत्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिलेलं होतं? सर ॲलन ह्यूम यांनी कोणत्या विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र लिहिलं होतं? आणि ते विद्यापीठ होतं कलकत्ता विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना पत्र सर ॲलन ह्यूम यांनी लिहिलेलं होतं. मित्रांनो आता 100 प्रश्न आपले पूर्ण झाले आहेत. हे 50 प्रश्न 135चे 50 प्रश्न असे 100 प्रश्न एकदा दोनदा व्यवस्थित ऐका. कानावरून गेलं, हातामधून लिखाण करून जाणं आणि वाचणं या सगळ्या गोष्टी नेहमी चालू ठेवत चला. लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. वाचन करणं गरजेचं आहे. मित्रांनो आता हा 136 नंबरचा व्हिडिओ झालेला आहे. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. व्यवस्थित ऐकत चला, लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. परीक्षेपर्यंत जेवढे आपल्याला व्हिडिओ किंवा प्रश्न तुमच्यासमोर पाठवता येतील तेवढे पाठवण्याचा प्रयत्न आम्ही करतोय. फक्त कॅच करण्याचं काम तुमचं आहे, लक्ष देण्याचं काम तुमचं आहे. कारण या 6 महिन्यामध्ये तुम्ही तुमचं भविष्य बदलू शकता. वामनराव पैनं सांगितलं आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमच्यापर्यंत सगळं मटेरियल येत आहे पण ते आत्मसात करण्याची तयारी तुमची असणं गरजेचं आहे. तेव्हा माझी एक नम्र विनंती तुम्हा सर्वांना आहे की आपण एक एक प्रश्न त्याचं अवलोकन करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये आपल्याला कसं उज्ज्वल यश मिळेल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मित्रांनो आता आपण या ठिकाणी थांबणारच आहोत. लवकरच आपण 137 नंबरचा व्हिडिओ घेऊन येणारच आहोत. परंतु तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.